आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। निधी वाटपात पक्षपाताबद्दल अर्थमंत्र्यांचे चोख प्रत्युत्तर। शेतकरी संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण। केंद्र सरकारच्या निषेधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन। बेरड जातीचा उल्लेख करण्यासाठी नायक समाजाचे आंदोलन। महापौर उपमहापौर निवडणूक 15 रोजी होणार। धारवाडमध्ये एका महिलेची निर्घृण हत्या। उन्हाळी सुट्टीतही मिळणार 41 दिवस माध्यान्ह आहार। मंजुनाथ भारती स्वामींचे संकेश्वरात स्वागत। महापौर सोमनाचे यांचा पिंपरी चिंचवडमध्ये झाला सत्कार। आयुक्त पदासाठी निवासी जिल्हाधिकारी आणि बुडा आयुक्त यांच्या नावाची चर्चा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। बिगर भाजप शासित राज्यांना दिल्या जाणाऱ्या निधी वाटपामध्ये भेदभाव केला जात असल्याचा काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळून लावला। चौधरी यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना सोमवारी लोकसभेत सीतारामन विरोधकांवर कडाडल्या। मला हे राज्य आवडत नाही, त्यांचा निधी थांबवा असे कधीही होत नसते। राज्यांना दिल्या जाणाऱ्या निधी वाटपामध्ये कोणताही अर्थमंत्री हस्तक्षेप करू शकत नाही असे सडेतोड उत्तर देत सीतारामन यांनी अधीर रंजन यांना गप्प केले। सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर कर्नाटकचे काँग्रेसचे खासदार DK सुरेश यांनी केंद्राकडून GSTच्या निधीचे केंद्राकडून राज्यांना योग्य वाटप होत नसल्याचा आरोप केला होता। याच मुद्द्यावरून कर्नाटकमधील काँग्रेसचे खासदार आमदार 7 फेब्रुवारी रोजी दिल्लीत आंदोलन करणार आहेत। त्यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याही सहभागी होणार आहेत। अधीर रंजन यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सोमवारी हाच विषय उपस्थित करून केंद्राची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले। शेतकरी संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण। आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे याचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यस्तरावरील शेतकरी संघटनांच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडले। यापूर्वी अनेक वेळा निवेदने सादर करून तसेच आंदोलने करून देखील सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही या भावनेतून शेतकऱ्यांनी मंगळवारी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ठाण मांडले। तेथेच बस्तान मांडून सरकारचा निषेध नोंदवला। आपल्या मागण्यांच्या संदर्भात निर्णय व्हावा, अन्यथा आम्ही येथून हलणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती। मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांना त्यांच्या निवेदनाचा स्वीकार करून बोळवण करण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध नोंदवला। केंद्र सरकारच्या निषेधार्थ अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन। केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य योजनेवर कपातीचा निर्णय घेतला आहे। यामधून अंगणवाडी योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या गर्भवतीच्या आहार आणि बालकांच्या पौष्टिक आहार योजनेवर देखील कपात करण्यात आली आहे। यामुळे केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून हा निषेध करण्यात आला। यामध्ये जिल्हाभरातून आलेल्या अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या।
यावेळी कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. कोण हो म्हणेल काय तर तुम्ही बाकी योजना तुम्ही राबवायलाय, परत पाळणाघर, शिशुपालना केंद्र अशा अनेक योजना काढायला ना, त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही चांगला पगार द्या. आता केंद्र सरकार फक्त 4,000 देते आम्हाला, राज्य सरकार 7,500 देतंय. दोन्ही मिळून आम्ही काम करतोय. हे 4,000 वरती आम्हाला 5 पैसे पण त्यांनी वाढवलेलं नाही आहे. हे गेली 5 वर्षापासून त्यांनी फक्त आश्वासन देत चालले. तर ते आश्वासन नको आहे आम्हाला. 300 कोटी तुम्ही का कडित केलं ह्याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे. नाही, येत्या 16 तारखेला आम्ही ह्याच्यापेक्षा मोठा मोर्चा करणार, हे एवढे मी त्यांना सांगितलं. बेरड जातीचा उल्लेख करण्यासाठी नायक समाजाचे आंदोलन. राज्यात नायक या नावाने समाज ओळखल्या जाणाऱ्या समाजाला बेरड असेही संबोधन आहे. त्यामुळे या समाजाची बेरड अशी कागदपत्रात नोंद करावी, त्याचप्रमाणे याला मान्यता द्यावी अशी मागणी जिल्हा नायक समाजाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून नाईक समाजाच्या संघटना प्रतिनिधींनी हे निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की यापूर्वी काही कागदपत्रांमध्ये बेरड असा उल्लेख आहे, मात्र आता नायक समाज अशा पद्धतीने याची ओळख झाली आहे. या दोन्हींचा संदर्भ एकाच अर्थाने घेतला जाऊन दोन्ही समाजातील घटकांना योग्य सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. महापौर उपमहापौर निवडणूक 15 रोजी होणार. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीची तारीख निश्चित झाली आहे. 15 फेब्रुवारीला बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. बेळगाव महापालिकेच्या विद्यमान महापौर शोभा सोमनाचे व उपमहापौर रेश्मा पाटील यांचा कार्यकाळ सोमवारी संपुष्टात आला. महापौर व उपमहापौर म्हणून कामकाजाचा सोमवारी त्यांचा अखेरचा दिवस होता. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी म्हणजे सोमवारी नव्या महापौर व उपमहापौरांची निवड होणार नाही. त्यामुळे मंगळवारपासून काळजीवाहू महापौर उपमहापौर असणार की प्रशासक नियुक्त केले जाणार याबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र आता तारीख निश्चित झाल्याने महापौर उपमहापौर निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत महापालिकेच्या सर्व नगरसेविकांना नोटिसा पाठवल्या आहेत. महापौर पद अनुसूचित जाती महिलांसाठी तर उपमहापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. धारवाडमध्ये एका महिलेची निर्घृण हत्या. धारवाडमध्ये सुरू असलेल्या खुणांच्या घटनांमुळे लोक हैराण झाले आहेत. 2 खुनाच्या घटनांची उकल होण्यापूर्वीच आज आणखी एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येचे वृत्त समजताच स्थानिक रहिवाशांना धक्का बसला आहे. नवलूर गावातील रहिवासी कारेवा इरबगेर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. हुबळी धारवाड मुख्य रस्त्यालगत असलेल्या विठ्ठल मंदिराजवळ पहाटे या महिलेची हत्या करण्यात आली. स्थानिकांच्या माहितीवरून विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. गेल्या 4 दिवसात धारवाड येथील विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या 3 घटना घडल्या आहेत. उन्हाळी सुट्टीतही मिळणार 41 दिवस माध्यान्ह आहार. राज्यातील 223 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या तालुक्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीतही माध्यान्ह आहार देण्यात येणार आहे. सध्या सरकारी व अनुदानित शाळांमध्ये 55 लाख विद्यार्थी माध्यान्ह आहाराचा लाभ घेत आहेत. सुट्टी काळामध्ये माध्यान्ह आहार पुरवण्यासाठी विद्यार्थ्यांची माहिती घेतली जात आहे. केंद्र सरकारच्या मार्गसूचीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी गतवर्षी खरीप हंगामात केलेल्या पाहणीनुसार राज्यातील 31 जिल्ह्यातील 236 पैकी 223 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. या तालुक्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील 1ली ते 8वीतील विद्यार्थ्यांना एप्रिल आणि मे महिन्यात माध्यान्ह आहार वितरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मंजुनाथ भारती स्वामींचे संकेश्वरात स्वागत. हल्ल्याळ येथे रविवार दिनांक 11 रोजी होणाऱ्या श्री हरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल भूमिपूजन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी बंगळूर मठाचे मंजुनाथ भारती स्वामींचे संकेश्वर येथे आगमन झाले. नगरसेवक अमर नलावडे व माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनूर यांनी स्वागत केले. गुरुकुलच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी साधू संत, वारकरी मंडळी, नेते व भाविक येणार असून आपणही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. यावेळी अविनाश नलावडे, आप्पा मोरे, जयप्रकाश खाडे आदी उपस्थित होते. महापौर सोमनाचे यांचा पिंपरी चिंचवडमध्ये झाला सत्कार. बेळगाव मित्रमंडळ पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे यांचा नुकताच पुणे येथे भव्य सत्कार करण्यात आला.
पिंपरी चिंचवडच्या आमदार अश्विनीताई जगताप, महापौर माई ढोरे, म्हाडाचे सदस्य अप्पा रेणुसे, वैदिकशास्त्र व तंत्रज्ञ डॉक्टर मोहन किशोर फडके यांच्यातर्फे सौ शोभाताई सोमनाचे यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव लये यांनी केले। तसेच प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्राध्यापक MD शहीद यांनी केले। आभार प्रदर्शन उत्तम तरडे यांनी मानले। या कार्यक्रमात बेळगावमधील पुण्यामध्ये वास्तव्यास असणारे सर्व सभासद उपस्थित होते। आयुक्त पदासाठी निवासी जिल्हाधिकारी आणि बुडा आयुक्त यांच्या नावाची चर्चा। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची रायचूरच्या निवासी जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे, पण त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता कायम आहे। या पदासाठी निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी आणि बुडा आयुक्त शकील अहमद यांच्या नावाची चर्चा असली तरी अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेला नाही। त्यामुळे सोमवारीही दिनांक 5 रोजी दुडगुंटीज आयुक्तपदी कार्यरत होते। महापालिका आयुक्त दुडगुंटी रायचूरचे निवासी जिल्हाधिकारी म्हणून सोमवारी पदभार स्वीकारणार होते, पण जिल्हा प्रशासनातर्फे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। त्यात सहभागी झाल्याने त्यांना रायचूरला जाता आले नाही। दुडगुंटी यांच्या जागी निवासी जिल्हाधिकारी होनकेरी आणि बुडा आयुक्त अहमद यांच्या नावाची चर्चा आहे। याबाबत रात्री उशिरापर्यंत आदेश देण्यात आला नव्हता। बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची। कुठे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो। आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध। आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी। संपर्क 9741436770 किंवा 9741625533। इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब। इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। चोरला मार्गे बेळगावला जाण्यासाठी आता 70 वासियांचा प्रवास 35 किलोमीटरने कमी झाला आहे। डोंगुर्ली ठाणे पंचायत क्षेत्रातील जांभळीचे टेंब ते राष्ट्रीय महामार्ग दरम्यानच्या 3 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे उद्घाटन पर्यटनच्या आमदार डॉक्टर दिव्या राणे यांच्या हस्ते झाले। या रस्त्यामुळे आता 70 वासियांना बेळगाव येथे जाण्यासाठी चोरला घाटात थेट पोहोचता येणार आहे। यावेळी डोंगुर्ली ठाणे पंचायतीच्या सरपंच सरिता गावकर, उपसरपंच ताण्या गावकर, पंचायत सदस्य जगदीश राणे उपस्थित होते। या रस्त्याचे काम प्रलंबित होते। हा रस्ता वन खात्याच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने त्यांच्याकडून परवानगी मिळाली नसल्याने त्याचे काम हाती घेणे शक्य नव्हते। मात्र वन खात्याची परवानगी मिळाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती। काम पूर्ण झाल्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला केला आहे। केंद्राच्या निषेधासाठीच उद्या दिल्लीत आंदोलन।
केंद्रातील भाजप सरकारकडून दुष्काळी मदत जाहीर करण्यास होणारी दिरंगाई, राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या मंजुरीस नकार आदींच्या विरोधात राज्यातील सत्ताधारी काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांनी बुधवार दिनांक 7 रोजी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. सोमवारी पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की 15व्या वित्त आयोगाच्या कालावधीत कर, विशेष अनुदान, पेट्रोल आणि डिझेल आणि सेस अंतर्गत केंद्राने गोळा केलेल्या निधीचे वितरण न केल्यामुळे कर्नाटकचे 1.87 लाख कोटींचे नुकसान झाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. वीणा लोकूर पुरस्काराने सन्मानित. उडुपीतील नम्म तुलुवेर कला संघटनेतर्फे येथील चित्रपट निर्मात्या वीणा लोकूर यांना सुवर्ण कर्नाटक हा पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. बेळगावमधील अन्य 4 वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. कला क्षेत्रामध्ये उत्तम कार्य केल्याबद्दल लोकूर यांना हा पुरस्कार देण्यात आला. मराठी भाषेतून चित्रपट आणि नाट्य निर्मिती करूनही कर्नाटकात त्याची दखल घेऊन माझा गौरव करण्यात आल्याचे मला विशेष कौतुक वाटते. या सन्मानामुळे पुढील कार्य करण्यास नवी ऊर्जा आणि शक्ती मला मिळाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त मराठा सेवा संघाची बैठक झाली आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा सेवा संघ बेळगाव जिल्हा आयोजित बैठक रविवारी मराठा सभागृह, गणेश कॉलनी, संभाजीनगर, वडगाव येथे झाली. यावेळी सोमवार दिनांक 19 रोजी सकाळी 10 वाजता शिवजयंती साजरी करण्याचे ठरवण्यात आले. बैठकीला मराठा सेवा संघ बेळगावचे जिल्हाध्यक्ष किरण धामणेकर, उपाध्यक्ष नारायण सावगावकर, सचिव मनोहर घाडी, खजिनदार दीपक कोले, प्रवीण कदम, प्रमोद गावडोजी आदी समाजबांधव उपस्थित होते. हिंडलगा कारागृहात कुष्ठरोगाबाबत जागृती. हिंडलगा कारागृहात कुष्ठरोगाबाबत जागृती शिबिर घेण्यात आले. दी लेप्रेसी मिशन कुष्ठरोग रुग्णालय व जिल्हा कुष्ठरोग नियंत्रण कार्यालयातर्फे या शिबिराचे आयोजन केले होते. डॉक्टर सुरेश वर्गीस, हर्षा गुडसिलमणी व HB भरत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जेलर बसवराज बजंत्री अध्यक्षस्थानी होते. कारागृहाचे अधीक्षक कृष्णकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. प्रारंभी रोपट्याला पाणी घालून शिबिराचे उद्घाटन झाले. कारागृहाचे मार्गदर्शक संगमेश मेळेद यांनी स्वागत केले व शशिकांत यादगुडे यांनी आभार मानले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे भंडारा कार्यक्रम उत्साहात. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे रायरेश्वर ते प्रतापगड अशी गडकोट मोहीम नुकतीच पार पडली. या मोहिमेनंतर बेळगाव येथे तुळजाभवानीचा महाप्रसाद भंडारा कार्यक्रम उत्साहात झाला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी मार्गदर्शन केले. प्रेरणा मंत्र झाल्यानंतर देसाई यांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन करण्यात आले. ध्येय मंत्र सादर करून महाप्रसाद वाटप करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रांत प्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्ला पाटील, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, गाव प्रमुख, गल्ली प्रमुख व धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हंदिगनूर ग्रामीण कामगार संघटनेतर्फे रास्ता रोकोचा इशारा. हंदिगनूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात रोजगार हमी योजनेतून तलाव खोदाईचे काम सुरू आहे, परंतु त्या ठिकाणी कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या जात नसल्याने कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामगारांना सुविधा पुरवाव्यात, अन्यथा 19 रोजी रास्ता रोको केला जाईल असा इशारा ग्रामीण कामगार संघटनेतर्फे सोमवारी ग्रामपंचायत अध्यक्ष व PDOंना देण्यात आला. कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांना वेळोवेळी निवेदने दिली आहेत, परंतु याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले आहे. ग्रामपंचायतने रविवार दिनांक 18 पर्यंत कामाच्या ठिकाणी सुविधा पुरवाव्यात, अन्यथा सोमवार दिनांक 19 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा असलेले निवेदन अध्यक्ष व PDOंना देण्यात आले. मैत्रीण लेडीज ग्रुपचा वर्धापन दिन उत्साहात. लक्ष्मीनगर, विनायकनगर, नक्षत्र कॉलनीतील मैत्रीण लेडीज ग्रुपचा दुसरा वर्धापन दिन नुकताच विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुनीता सातेरी होत्या. सातेरी यांनी मैत्रीण बाजारचे फीत कापून उद्घाटन केले. त्यानंतर ग्रुपच्या मैत्रिणींसाठी स्नेह मेळावा झाला. मैत्रीणच्या सदस्यांनी नाटिका, नृत्य सादर करून वाहवा मिळवली. यावेळी वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली.
यावेळी संगीता पाटील, विनोदिनी शर्मा यांच्यासह सर्व सदस्या उपस्थित होत्या. शैला हिंदलगेकर यांनी प्रास्ताविक केले तर वीणा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मास्तमर्डी गावात समुदाय भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन. आगामी काळात ग्रामीण मतदारसंघात शैक्षणिक क्रांती घडवणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी मास्तमर्डी गावामध्ये श्री बसवेश्वर मंदिराच्या आवारात सुसज्ज समुदाय भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन केल्यानंतर त्या बोलत होत्या. निवडणुकीपूर्वी दिलेले भव्य समुदाय भवन बांधण्याचे आश्वासन प्रत्यक्षात आले आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, यल्लाप्पा तोरली, प्रकाश पाटील, चन्नगौडा पाटील, बसवराज तोरली, शिवनगौडा पाटील, इराप्पा माथारी, महानंद बसलिंग मरकट्टी आदी उपस्थित होते. कडोली साई मंदिराचा वर्धापन दिन. प्रभूनगर येथील साईबाबा मंदिराचा 6वा वर्धापन दिन संपन्न झाला. यावेळी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साईबाबांची पालखी गावामध्ये फिरवण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये कलमेश्वर वारकरी संप्रदाय मंडळ, ज्योतिबा महिला भजनी मंडळांनी यामध्ये सहभाग दाखवला. गावात ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. महाप्रसादाने वर्धापन दिनाची सांगता करण्यात आली. बी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची खानापुरात आत्महत्या. लक्ष्मीनगर खानापूर येथील रहिवासी असलेल्या व बी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी मंथन अशोक वडीनवर वय 19 याने आपल्या राहत्या घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी दुपारी 12च्या दरम्यान घडली आहे. याबाबत समजलेली माहिती लक्ष्मीनगर खानापूर येथील रहिवासी व यडोगाव तालुका खानापूर येथील मराठी शाळेतील कन्नड शिक्षक अशोक वडीनवर यांचा धाकटा मुलगा बेळगाव येथील बी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत असून उद्यापासून त्याची परीक्षा सुरू होणार होती. तत्पूर्वी मंथन हा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. जीजी चिटणीस शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात. जीजी चिटणीस शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन रामनाथ मंगळ कार्यालयात नुकतेच झाले. प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकास कुमार उपस्थित होते. व्यासपीठावर जिल्हा सरकारी वकील मुरगेंद्र खनगनी, चन्नमा विद्यापीठाचे माजी सदस्य ॲडव्होकेट MB बुद्धिहाळ होते. कार्यक्रमात जयसिंग धनाजी, ज्योती चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या 100% निकालासाठी कार्य केलेले मुख्याध्यापिका डॉक्टर नवीना शेट्टीगार व विषय शिक्षकांना गौरवण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट चंद्रहास अन्वेकर, MN जोशी, MN देसाई, इंद्रनील अन्वेकर आदी उपस्थित होते. जेसी थॉमस यांनी सूत्रसंचालन केले. गौरांश शिमेनगौडर यांनी आभार मानले. महिला विद्यालयामध्ये विद्यार्थिनीचा कौतुक सोहळा उत्साहात संपन्न. कॉलेज रोडवरील महिला विद्यालय हायस्कूलमध्ये विद्यार्थिनीचा कौतुक सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड, शाळेची विद्यार्थिनी पंतप्रधान संस्कृती गावडे, शाळेचे मुख्याध्यापक VN पाटील उपस्थित होते. सुरुवातीला शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत, शाळा गीत सादर केले. मुख्याध्यापक VN पाटील सरांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून दिला व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांनी सजवलेले हस्तलिखित सही यांचे पाहुण्यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे प्राध्यापक विनोद गावडे यांनी मार्गदर्शन केले. जेंट्स मेनतर्फे पानपोईची सुरुवात. जेंट्स ग्रुप मेनच्या वतीने रामलिंगखेड गल्ली येथे पानपोई सुरू करण्यात आली. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता जाणून लागली. खेड्यातून बाजारात येणाऱ्यांसाठी व वाटसरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने ही पानपोई सुरू करण्यात आली. या प्रसंगी जेंट्स अध्यक्ष अविनाश पाटील, उपाध्यक्ष कल्लप्पा पाटील, सुनील मुतकेकर, उमेश पाटील, महेश रेडेकर, मुकुंद महागावकर, राहुल बेळवकर, लक्ष्मण शिंदे, सुनील भोसले, मोहन कारेकर, प्रदीप चव्हाण, संजय पाटील आदी सदस्य उपस्थित होते. पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न. शहापूर येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण व 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ असा भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ता, माजी नगरसेविका व बसवेश्वर कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका सरला हेरेकर, प्राध्यापक अशोक अळगुंडी व LICचे अधिकारी अतुल देशमुख व अध्यक्षस्थानी परशुराम गोरल उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रकाश नंदीहळ्ळी यांनी केले. पाहुण्यांची ओळख कॉलेजच्या प्राचार्य ममता पवार यांनी करून दिली. यानंतर वार्षिक अहवाल प्राध्यापक स्मिता मुतकेकर यांनी मांडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका चलवेटकर व आभार प्रदर्शन KL शिंदे यांनी केले. ॲडव्होकेट शेट्टींकडून मुख्य न्यायमूर्तीचा सत्कार. बेळगाव बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिनकर शेट्टी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे
नूतन मुख्य न्यायमूर्ती PS दिनेश कुमार यांचा नुकताच सत्कार केला। ॲडव्होकेट शेट्टी यांनी न्यायमूर्ती दिनेश कुमार यांची बेंगळुरूमध्ये भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। सर्वोच्च न्यायालयाने त्यांची उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती केली आहे, याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले। गडिंग्लज येथे हळदी कुमकुम समारंभ संपन्न। आशीर्वाद अकॅडमी गडिंग्लज येथे ब्राह्मण समाजातील महिलांसाठी हळदी कुमकुम समारंभ आणि लहान मुलांसाठी बोरनान जवळपास 66 महिलांनी यामध्ये सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडले। यासाठी अनुजा कुलकर्णी, निमिषा कुलकर्णी, अमृता दिवान आणि प्रिया कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले। पुढील महिन्यात घेण्याच्या कार्यक्रमाची चर्चा होऊन कार्यक्रम संपन्न झाला। गोपाळ पेडणेकर यांचे मरणोत्तर नेत्रदान। मूळचे कणकुंबी, तालुका खानापूर येथील रहिवासी, सध्या आनंदवाडी इथे राहणारे गोपाळ लक्ष्मण पेडणेकर यांचे वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले। ही बातमी समजताच जयंत साई फाउंडेशनचे संस्थापक मदन भामणे यांनी त्यांचे पुत्र विकास पेडणेकर व इतर कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना नेत्रदानाबद्दल सांगितले। त्यांच्या होकारानंतर मदन भामणे यांनी केली नेत्रपतीशी संपर्क साधून नेत्रदान प्रक्रिया पूर्ण केली। त्यांच्या पश्चात 3 चिरंजीव, मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे। गीता रमेश अन्वेकर यांचे निधन। हिंदवाडीतील राधिका बिल्डिंग येथील रहिवासी गीता रमेश अन्वेकर वय 72 यांचे आज सोमवार दिनांक 5 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात 1 मुलगा, सून, 2 विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे। विद्या बाळकृष्ण सुळेभावी यांचे निधन। मूळचे पवार गल्ली, शहापूर व सध्या राहणार गुटमाळ, हिंदवाडी येथील रहिवासी श्रीमती विद्या बाळकृष्ण सुळेभावी वय 71 यांचे मंगळवार दिनांक 6 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात 3 कर्ते चिरंजीव, सुना व नातवंडे असा परिवार आहे। अखिल भारतीय आंतर विद्यापीठ जुडो स्पर्धेसाठी निवड। मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान व गृहविज्ञान आणि स्नातकोत्तर MCOM आणि MSc रसायनशास्त्र पदवी महाविद्यालय बेळगाव येथील कला शाखेची द्वितीय वर्गामध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी कुमारी भूमिका VN हिने राणी चन्नम्मा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत जुडो या खेळामध्ये 78 किलो वजन गटात दक्षिण पश्चिम आंतर विद्यापीठ विभागामध्ये कांस्य पदक पटकावून विद्यापीठाचे व महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे। यानंतर येत्या 7 व 8 फेब्रुवारी 2024 रोजी गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ जुडो स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे। तिच्या पुढच्या वाटचालीसाठी मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री हलगेकर, प्राचार्य डॉक्टर HJ मोळेराखी, क्रीडा शिक्षक प्राध्यापक राजू हट्टी व संपूर्ण प्राध्यापक वर्गाने शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। खानापुरात मार्चमध्ये कुस्तीचा आखाडा। मार्चमध्ये खानापुरात कुस्तीचा आखाडा भरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी मलप्रभा क्रीडांगण येथील मारुती मंदिरमध्ये झालेल्या कुस्ती संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण बामणे होते। बैठकीच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत संघटनेचे सेक्रेटरी शंकर पाटील यांनी केले। यावेळी हनुमंत पाटील यांनी गेल्या वेळी झालेल्या कुस्ती आखाड्याच्या जमा खर्चाचा अहवाल सादर केला। यावेळी संघटनेच्या सदस्यांनी आपले कुस्तीबद्दलचे विचार मांडले। खानापूर तालुक्यातील तालमीला ऊर्जित अवस्थेत आणणे व नवीन पिढीला कुस्तीकडे वळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या कुस्ती आखाड्याचे चांगल्या पद्धतीने आयोजन करून स्थानिक पैलवानांना वाव देण्यासाठी प्रयत्न करणे जरुरीचे असल्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली। यावेळी सदस्यांकडून आलेल्या चांगल्या विचारांना सहमती दर्शवून खानापूर तालुका कुस्ती संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सदस्यांनी सांगितले। हाफ पिच क्रिकेटमध्ये साईराम स्पोर्ट्स विजेता। बसवनकुर्चीतील श्रेयांस वॉरियर्सने आयोजित केलेल्या श्री गणेश चषक हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद साईराम स्पोर्ट्सने पटकावले। अंतिम सामन्यात त्यांनी कलमेश्वर स्पोर्ट्सचा पराभव केला। स्पर्धेत गावातील 24 संघांनी भाग घेतला होता। सुदर्शन स्पोर्ट्सला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले। शुक्रवारी सुरू झालेली ही स्पर्धा रविवारी संपली। यावेळी साई जोडगुंडे, श्री जोडगुंडे, संजू चौगुले, सुनील दिवटे, बसू भडाचे, कलमेश बेडका, यल्लाप्पा मुसंडीकर, सूरज बेडका, पिराजी बेडका, ज्योतिबा मडिवाळ, ज्योतिबा मुदकेकर, पुंडली कडेमणी आदी उपस्थित होते। राजू चौगुले व शुभम चौगुले यांनी समालोचन केले, तर विशाल बेडका व यल्लाप्पा दिवटे यांनी पंच म्हणून काम पाहिले। नवहिंद क्रीडा केंद्र अध्यक्षपदी सायनेकर। नवहिंद क्रीडा केंद्राच्या अध्यक्षपदी शिवाजी सायनेकर व सेक्रेटरीपदी आनंद पाटील यांची निवड सर्वसाधारण सभेत करण्यात आली।
सेक्रेटरी अनिल हुंदरे यांनी प्रास्ताविक केले। उपाध्यक्ष आनंद पाटील यांनी मागील सभेच्या वृत्तांताचे वाचन केले। जमा खर्चाचा तपशील उपसेक्रेटरी दिनेश पाटील यांनी सादर केला। यावेळी कार्यकारिणी निवडण्यात आली। त्यामध्ये उपाध्यक्ष प्रताप पाटील, उपसेक्रेटरी संतोष अष्टेकर, खजिनदार प्रमोद जाधव, क्रीडा प्रमुख सुधीर मानकोजी, जनसंपर्क प्रमुख हनुमंत पाटील, सदस्य बाळू दनकारे व श्रीधर धामणेकर यांची निवड करण्यात आली। बैठकीला नवहिंद कोऑपरेटिव्ह सोसायटीचे प्रकाश अष्टेकर, नारायण जाधव, प्रदीप मुरकुटे, आनंद मजुकर आदी उपस्थित होते। हनुमंत पाटील यांनी आभार मानले। आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।